नमस्कार मित्रांनो, माझं नाव मृणाली. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक सत्य घटना सांगणार आहे. तर चला मग सुरुवात करते. मित्रांनो, काही वर्षापूर्वीची ही गोष्ट. माझं लग्न एका श्रीमंत घरात ठरलं होतं. माझ्या सासरच्या मंडळींनी मला बघता क्षणी पसंत केलं होतं आणि एवढ्या श्रीमंत कुटुंबाने मला सून म्हणून पसंत केल्याने माझे आईवडील खूप खुश झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मुळात गरीब कुटुंबात जन्माला आलेली मी एका श्रीमंत कुटुंबाची सून होणार हे समजल्यावर तर माझ्या आईच्या आनंदाश्रू थांबतच नव्हते. घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण मला मात्र फारसा आनंद झाला नव्हता. कारण लग्न ठरून सुद्धा मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सुद्धा बघायला मिळाला नव्हता. माझ्या घरच्यांनी माझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना एक वेळेस मुला मुलीची एकत्र भेट घडूया म्हणून सुचवलं देखील. पण ते स्पष्ट नकार देत म्हणाले की मुलगा अमेरिकेत एक व्यावसायिक प्रशिक्षणासाठी केलाय. तो आता तुम्हाला लग्न मंडपातच दिसेल. त्यांचं हे बोलणं माझ्या आई वडिलांना जरी पटलं असलं तरी मला बिलकुल पटलं नव्हतं. पण माझं माझ्या आई वडिलांसमोर काहीच चालत नव्हतं. आता हळूहळू लग्नाची तारीख समीप येऊ लागली होती. तशी माझ्या घरच्यांची लगबग चालू झाली होती. तसं बघायला गेलं तर लग्नाचा संपूर्ण खर्च मुलाखर्च करणार होते. तरी देखील माझ्या वडिलांनी त्यांच्या कोणत्या तरी मित्राकडून व्याजी पैसे घेऊन आमच्या बाजूने लग्न तयारी सुरू केली होती. आता लग्नासाठी खूपच कमी दिवस उरले होते. बघता बघता तो दिवस उजाडला. त्या दिवशी माझं लग्न होऊन मी सासरी जाणार होते. लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर माझ्या मैत्रिणी माझी तयारी करण्यासाठी आल्या होत्या. आता मला सजवण्याचं काम सुरू झालं. त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींची चेष्टा मस्करी देखील सुरू झाली. काही अनुभवी मैत्रिणी त्यांच्या पहिल्या रात्रीचे किस्से सांगू लागल्या. तर काही जण पहिल्या रात्री कसं करायचं, काय करायचं त्याचे धडे आणि उपदेश देऊ लागल्या. मी देखील त्यांचे उपदेश अगदी लक्षपूर्वक ऐकू लागले. आणि बघता बघता काही तासातच त्याने मला एखाद्या अप्सरेप्रमाणे सजवून तयार केलं. माझं ते रूप बघून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ते लगेच मला कोणाची नजर लागू नये म्हणून माझी नजर उतरवली आणि मी ठरलेल्या मंगलकार्याच्या दिशेने प्रस्थान केलं. त्यात वाटेत माझ्या मैत्रिणींचा खोडकरपणा चालूच होता. त्यातील एक मैत्रिणी मला म्हणाली, "काय रे मृणाली, मैदान साफ केलंस की नाही? नाहीतर रात्री बिचारा तुझ्या नवऱ्याला क्रिकेट खेळताना त्रास व्हायचा." तिने असं म्हणताच मी लाजेने होकाराल ती मान हलवली. तशा माझ्या बाकीच्या मैत्रिणींमध्ये हसू पिकलं. त्या जोरजोरात हसू लागल्या. आणि या सगळ्या चेष्टा मस्करीत आम्ही कधी लग्नाच्या हॉलसमोर पोचलो हे मला देखील कळलं नाही. मी गाडीतून उतरले तशी माझी नजर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला शोधू लागली. एवढं दिवस तो कसा दिसत असेल याचं चित्र मी माझ्या मनात रंगवत होते आणि एकदाच तो माझ्या नजरेस पडला. माझ्या मनातल्या रेखाटलेल्या चित्रापेक्षा तो खूप सुंदर, देखणा आणि रुबाबदार होता. आता कुठं माझ्या जीवात जीव आला होता. एवढे दिवस मनात असणारा दडपण एका क्षणात दूर झालं होतं. पहिल्याच भेटीत मी मनाने त्याची झाली होते. सुरेख कोरीव दाढी आणि त्याच्यावर धारदार निशा थलावधी शोभून दिसत होत्या. मी चोरून चोरून त्याला पाहू लागले आणि ही गोष्ट माझ्या मैत्रिणींच्या लक्षात आली. आणि पुन्हा त्यांना चेष्टेसाठी एक विषय सापडला. पुढील काही वेळातच आम्ही दोघे 7 जन्माच्या गाठीत बांधले गेलो. आता वेळ होती माझ्या आईवडिलांचा आणि मैत्रिणींचा निरोप घेऊन सासरी जाण्याची. आयुष्यातील हा क्षण प्रत्येक मुलीसाठी जसा अवघड असतो तसा माझ्यासाठी देखील होता. किंबहुना त्याहून अधिक अवघड होता. कारण एवढ्या गरिबीत देखील माझ्या आईवडिलांनी मला अगदी लाडात वाढवलं होतं आणि आज त्यांना सोडून मी सासरी जाणार होते. एवढे दिवस माझं लग्न ठरल्यानं आनंदाने मिरवणाऱ्या माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज मावळला होता. आज पहिल्यांदा मी माझ्या बाबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहत होते. आईचा चेहरा तर फार कोमेजून दिला होता. काही वेळापूर्वी चेष्टामस्करी करणारे माझ्या मैत्रिणींचे चेहरे धीरगंभीर झाले होते आणि हे सगळं बघून माझे देखील अश्रू अनावर झाले आणि मी आईबाबांच्या गळ्यात पडून धार मुगून रडू लागले. शेवटी सगळ्यांनी माझी समजूत काढली. सासरी रवानगी करण्यात आली. दारात जमा ओलांडून मी सासरच्या घरात प्रवेश केला. घरात घुसलो पण त्यातच मला
10 ते 12 फुलांचा आवड बनला. अनेक नोकर चाकर बघून मी थक्क झाले. एवढं श्रीमंत घरची मी सून झाले याचा मला प्रचंड आनंद झाला. पण मित्रांनो, माझा हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला माझ्या नवऱ्याचं खरं रूप समजलं. मित्रांनो, बाकीच्या मुलींप्रमाणे मला देखील त्या रात्रीची वेगळीच उत्सुकता होती. म्हणूनच मी माझ्या नवऱ्याची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत खोलीत थांबले होते. एवढ्याच वेळात माझा नवरा खोलीत आला. तो येताच मी जागेवर उठून बसले आणि त्याला बघून एक स्मित हास्य केलं. मग त्यावर तो रागाने मला म्हणाला, "हे बघ मृणाली, की अजून काही जे तुझं नाव असेल ते, मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय. मला तुझ्यात काडीचा हिरोच नाही. तुझ्यातच काय, मला इतर कोणत्याही मुलीत बिलकुल इंटरेस्ट नाही. मला मुलं आवडतात. मला मुलांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मला माझा एक मित्र आवडतो आणि मला त्याच मित्रासोबत लग्न करायचं होतं. पण माझ्या घरच्यांनी माझं बळजबरीने तुझ्याशी लग्न लावून दिलं आहे. त्यामुळे तुला मी स्पष्ट सांगतो, आपल्यात नवरा बायकोचं नातं आहे फक्त जगाला दाखवण्यापुरतं असेल. त्यामुळे माझ्यापासून थोडी लांबच राहा." असं म्हणून तो रागाने खोलीबाहेर निघून दिला आणि मी मात्र त्या खोलीत एकटीच एका वेगळ्याच विचारात हरवले. काय स्वप्न पाहिली होती आणि हे काय घडतंय माझ्या आयुष्यात? आता कोणाला सांगू माझं हे दुःख? काहीच कळत नव्हतं. आई वडिलांच्या कानावर घालावं तर त्यांना त्रास होईल. हे सगळं सोडून पुन्हा सासरी गेले तर लोक काय म्हणतील? या सगळ्या विचारांनी मी भांबावून गेले आणि ते संपूर्ण रात्र मी जागून काढले. पुढे काही दिवस विचारग्रस्त अवस्थेत निघून गेले. पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काही घडलं ज्याने आज मी नवऱ्याची साथ नसताना सुद्धा या घरात सुखाने राहते. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की असं काय घडलं माझ्या आयुष्यात? थांबा, सगळं सांगते, पण पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग भेटू पुढच्या काही दिवसातच या कथेच्या पुढच्या आणि महत्त्वाच्या भागात, ज्या भागात तुम्हाला जे ऐकायला मजा येते तेच मी ऐकवणार आहे.